नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटाला बडा धक्का। उद्धव साहेब चूक झाली शिंदे गटाचे। हे बडे 3 नेते अखेर मातोश्रीवर येणार। एकनाथ शिंदेंना धक्का। संजय राऊत यांच्या आव्हानाला आता प्रतिसाद मिळत आहे, परंतु उद्धव ठाकरे शेवटी काय निर्णय घेणार याकडे लागलं लक्ष। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील। आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिंदे गटात विधान परिषद निवडणुकीवरून संघर्ष चालू होता। शिंदे गटाचे अनेक बडे नेते भाजपावर नाराज आहेत, कारण या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाची काही जागांवर बोळवण केलेली आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे डबल जागा ह्या भाजपाने घेतलेल्या आहेत। त्यामुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांना आपल्या सहकाऱ्यांना आपल्या घरातल्यांना उमेदवारी द्यायची होती, मात्र भाजपाने जे राजकारण केलं आणि शिंदे गटाच्या नेत्यांना या उमेदवारीपासून दूर ठेवलं। त्यामुळे अनेक बडे नेते आता मीडियासमोर येऊन भाजपावर टीका करत आहेत। शिंदे गटाचं जे अधपतन हे भाजपा करेल असा दावा संजय गायकवाड आमदार यांनी सुद्धा केला। तसेच शिंदे गटाचे माजी मंत्री आणि सध्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार असलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा सांगितलं की दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात तरच भाजपाला आपण नमवू शकतो। त्यामुळे कालपासून नेहमी चर्चा होती की दोन्ही शिवसेना एकत्र येणार का। शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट जर एकत्र आले तर भाजपाला आव्हान देणार का, अशी चर्चा सुरू असतानाच त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं, जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर मातोश्रीवर डोकं टेकायला या, तरच उद्धव ठाकरे माफ करतील असं त्यांनी सांगितलं होतं। मात्र त्यानंतर अनेक शिंदे गटाच्या नेत्यांनी खाजगीत सांगितलं की शिंदे गटाची चूक आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्याचं शहाणपण आहे, तरच राज्याचं राजकारण हे सगळीकडूनच ठाकरे किंवा शिंदे चालवतील असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर संजय राऊत यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिंदे गटाचे हे बडे नेते आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामध्ये अनेक जण नाराज असलेले शिंदे गटाचे नेते, जे की भाजपामुळे स्थानिक जे राजकारण आहे त्यामध्ये भाजपाने हस्तक्षेप केलेला आहे, त्यामध्ये अब्दुल सत्तार असतील जे माजी मंत्री आणि सध्याचे आमदार आहेत, ते अनेक दिवसापासून नाराज आहेत। तसेच जळगावमध्ये गुलाबराव पाटील हे सुद्धा भाजपावर नाराज आहेत, कारण तेथील जागा भाजपाला सोडली आहे। त्यामुळे त्यांच्या पुत्रासाठी विधान परिषदेची आमदारकी गुलाबराव पाटील यांना पाहिजे होती, परंतु ती मिळाली नाही। त्यामुळे ते सुद्धा काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या गटावर नाराज आहेत। तसेच गेल्या काही दिवसापासून संजय गायकवाड असतील किंवा केसरकर हे सुद्धा शिंदे गटामध्ये नाराज आहेत। असे सगळे मिळून 5 ते 6 बडे नेते हे शिंदे गटाचे उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामध्ये असे बडे नेते हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या सोबत येतील का, की दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी हे नेते प्रयत्न करतील, हे पुढील भविष्यच सांगू शकतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे एकत्र यावेत का? तुम्हाला काय वाटतं? आणि हे जे बडे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यास कोणताही अजूनही हिरवा कंदील दिलेला नाही, कारण जे काही निष्ठावंत शिवसैनिक आणि बडे शिवसेनेचे पदाधिकारी यांचा विचार घेऊनच उद्धव ठाकरे निर्णय घेतील। परंतु शिंदे गटाची अवस्था आता घरकाना घाटकाशी झालेली आहे। त्यामुळे पुढील काळात उद्धव ठाकरे यांचंच राजकारण महाराष्ट्रात चालेल यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात का? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। धन्यवाद।